नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बायोलॉजीमधला प्लांट ग्रोथ नावाचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये काल आपण फोटोपिरियडिझम हा पॉईंट पाहिला. फोटोपिरियडिझमची डेफिनेशन, त्याच्यामध्ये सायंटिस्टची 2 नावं आहेत, तर ती लक्षात ठेवायची आहेत तुम्ही. नंतरचा पॉईंट त्याचं क्लासिफिकेशन, शॉर्ट डे प्लांट, लॉंग डे प्लांट आणि डे न्यूट्रल प्लांट. आताचा पॉईंट आहे फायटोक्रोम. फायटो म्हणजे प्लांट्स, क्रोम म्हणजे त्याच्यामध्ये असणारे पिगमेंट्स आपल्याला आता शिकायचे आहेत. बघा, हेनरिक अँड बोर्थविक ऑब्झर्व्ड दॅट फ्लावरिंग इन SD प्लांट इज इनहिबिटेड. SD प्लांट शॉर्ट डे प्लांटमधलं फ्लावरिंग इनहिबिट होतं इफ डार्क पिरियड इज इंटरप्टेड इवन बाय ए फ्लॅश ऑफ रेड लाईट ऑफ 660 nm. शॉर्ट डे प्लांटमधले लाईट डार्क पिरियड जर आपण इंटरप्ट केला फ्लॅश ऑफ लाईटनी, साधारणतः ती लाईटची वेवलेंथ असावी 660 nm, तर त्याचं फ्लावरिंग लवकर येत नाही किंवा त्याला उशीर होतो किंवा इनहिबिट होतं. इफ इट इज इमिडिएटली फॉलोड बाय फार रेड लाईट, त्याला जर लगेच आपण फार रेड लाईट दिली, देन SD प्लांट विल फ्लावर. नंतर मात्र त्या SD प्लांटमध्ये, शॉर्ट डे प्लांटमध्ये फ्लावरिंग होतं. फार रेड लाईट ही 730 nmची आहे. धिस ऑब्झर्वेशन लीड टू कन्क्लूड दॅट सम पिगमेंट सिस्टीम इन प्लांट रिसिव्ज फोटोपिरियडिक स्टिम्युलस. आणि या ऑब्झर्वेशनवरून असं लक्षात आलं की प्लांटमध्ये अशी काही पिगमेंट सिस्टीम आहे, ते काय करतायत, फोटोपिरियडिकचा स्टिम्युलस घेत आहेत. अँड दीज पिगमेंट प्रोटीन्स आर कॉल्ड फायटोक्रोम्स. आणि अशा पिगमेंट प्रोटीन्सला काय म्हणतोय आपण, फायटोक्रोम्स. द लीव्ज प्रोड्यूस लाईट रिसिव्हिंग प्रोटीनियस पिगमेंट कॉल्ड फायटोक्रोम. लीव्ज हे लाईट रिसीव्ह करणारे प्रोटीनियस म्हणजे प्रोटीनपासून तयार झालेले पिगमेंट तयार करतात, त्याला फायटोक्रोम म्हटलं. दॅट इंड्यूस फ्लावरिंग, ते काय करतं, फ्लावरिंग इंड्यूस करतं. इट एक्झिस्ट इन 2 इंटरकन्व्हर्टिबल फॉर्म. आणि ते जे फायटोक्रोम्स आहेत ते 2 प्रकारात आहेत. इंटरकन्व्हर्टिबल ते फॉर्म आहेत. ते पहिला प्रकार आहे रेड, त्याला PR म्हटलं, आणि फार रेड म्हणजे त्याला PFR असं आपण म्हटलं. FR म्हणजे फार रेड. वेन PFR म्हणजे पिगमेंट FR ॲब्सॉर्ब फार रेड लाईट, त्यांनी जर फार रेड लाईट ॲब्सॉर्ब केली, इट कन्व्हर्ट इंटू PR, त्याचं कन्व्हर्शन PR मध्ये होतं. अँड व्हाईस वर्सा म्हणजे PRचं कन्व्हर्शन PFR मध्ये होतं. दीज आर लोकेटेड इन सेल मेम्ब्रेन ऑफ ग्रीन सेल्स. आणि हे पिगमेंट सेल मेम्ब्रेनमध्ये असतात ग्रीन सेलच्या. आता इथं त्याचं इंटर कन्व्हर्शन दिले बघा तुम्हाला. PRचं कन्व्हर्शन रेड लाईट घेतल्यानंतर PFR मध्ये होतं. रेड लाईटची वेवलेंथ आहे 660 आणि त्याच PFRचं कन्व्हर्शन 730 nmची फार रेड लाईट घेतली, दॅट इज डार्कनेसमध्ये म्हटलं आपण, की त्याचं कन्व्हर्शन PR मध्ये होतं. ड्युरिंग डे टाईम PFR ॲक्युम्युलेट इन प्लांट. बघा, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. डे टाईमला काय ॲक्युम्युलेट होतं, PFR तयार होऊन राहतं. इट इनिबिट फ्लावरिंग इन SDP. ते फ्लावरिंग इनिबिट करतं, बट इनिशिएट फ्लावरिंग इन LDP. शॉर्ट डे प्लांटमध्ये इनिबिट करतं आणि लॉंग डे प्लांटमध्ये इनिशिएट करतं, सुरुवात करतं. ड्युरिंग डार्क पिरियड PFR, रात्रीच्या वेळेला PFR चेंजेस इंटू PR. PFRचं कन्व्हर्शन PR मध्ये होतं. इट स्टिम्युलेट और प्रमोट फ्लावरिंग इन SDP अँड इनहिबिट फ्लावरिंग इन LDP. आता त्याच्या परत विरुद्ध आहे. ते काय करतं, SDP मध्ये फ्लावरिंग घडवून आणतं आणि SDP मध्ये फ्लावरिंग घडवून आणतं आणि LDP मध्ये फ्लावरिंगला इनिबिशन करतं. आता बघा पुढचा पॉईंट, कंट्रोल ऑफ मॉर्फोजेनेसिस बाय लाईट अँड फायटोक्रोम इज कॉल्ड फोटोमॉर्फोजेनेसिस. प्लांटमध्ये मॉर्फोजेनेसिस म्हणजे ऑर्गन्स तयार होण्याच्या प्रक्रियेवरती लाईटचा परिणाम होतो, फायटोक्रोमचा परिणाम होतो, त्यालाच आपण फोटोमॉर्फोजेनेसिस असं म्हणणार आहे. नंतर सायंटिस्टचं नाव बघा. मिल्चर्स प्रपोज दॅट चिलिंग ट्रीटमेंट, चिलिंग म्हणजे कोल्ड ट्रीटमेंट, मे इंड्यूस फॉर्मेशन ऑफ हायपोथेटिकल फ्लोरल हार्मोन व्हर्नॅलिन. आणि त्यामुळं तिथे एक हार्मोन तयार होतो, त्याला फ्लोरल हार्मोन म्हटलं आणि त्याला व्हर्नॅलिन असं म्हटलं. आता याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, व्हर्नलायझेशन, किंवा त्याचं दुसरं नाव आहे यारोव्हिसेशन किंवा यारोव्हिजेशन.
Temperature as environmental factor influences several physiological processes including reproduction. टेम्परेचर हा एक एन्व्हायरमेंटचा घटक आहे. तो प्लॅन्टच्या बऱ्याचशा फिजिओलॉजिकल प्रोसेसवरती परिणाम करतो, प्रभाव टाकतो आणि त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन येतं. टेम्परेचर ॲज ए फॅक्टर देर आर 3 कार्डिनल पॉईंट्स. टेम्परेचरचा जर विचार केला एक फॅक्टर म्हणून तर त्याच्यामध्ये 3 घटक येतात. एक मिनिमम टेम्परेचर, दुसरं ऑप्टिमम टेम्परेचर आणि तिसरं मॅक्झिमम. मिनिमम म्हणजे कमीत कमी, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त आणि ऑप्टिमम म्हणजे योग्य की मीडियम असं आपण म्हणू शकतो. इट इज लो टेम्परेचर. लो म्हणजे चिलिंग ट्रीटमेंट दॅट इंड्युसेस अर्ली फ्लावरिंग इन प्लांट ॲज वॉज एव्हिडन्स्ड बाय क्लिपार्ट. आता बघा काय म्हटले, ज्यावेळेला आपण चिलिंग ट्रीटमेंट देतो काही प्लांट्समध्ये तेव्हा त्याच्यामध्ये फ्लावरिंग लवकर येतं असं आपल्याला क्लिपार्ट नावाच्या सायंटिस्टनी सांगितलं. नंतर चोआर्ड 1960मध्ये डिफाईन्स व्हर्नलायझेशन ॲज असलरेशन ऑफ ॲबिलिटी टू फ्लावर. असलरेशन म्हणजे वेग वाढवणं, ॲबिलिटी टू फ्लावर म्हणजे फ्लावर येणं बाय चिलिंग ट्रीटमेंट. चिलिंग म्हणजे कोल्ड ट्रीटमेंट देतो आहे आपण टेम्परेचर कमी. The term vernalization was coined by T.D. Lysenko. व्हर्नलायझेशनची डेफिनेशन कुणी दिली? चॉर्डनी दिली. नंतर त्याची टर्म आपल्याला कुणी दिली? लायसेन्कोनी दिली. हे लक्षात ठेवायचं आहे, CETसाठी लक्षात घ्या. फॉर द इफेक्ट ऑफ लो टेम्परेचर ऑन फ्लावरिंग इन प्लांट्स, की फ्लावरिंगवरती त्या टेम्परेचरचा काय परिणाम होतो त्याच्यासाठी त्यांनी हा शब्द सांगितला आपल्याला. It is an influence of temperature on development and flowering. टेम्परेचरचा डेव्हलपमेंटवर काय परिणाम होतो आणि फ्लावरिंगवरती काय परिणाम होतो. मेनी प्लांट्स सच ॲज सिरियल्स म्हणजे तृणधान्य, क्रुसिफेर्स म्हणजे क्रुसिफेरी नावाची एक फॅमिली आहे, त्याच्यातले मेंबर्स रिक्वायर ए पिरियड ऑफ कोल्ड ट्रीटमेंट फॉर फ्लावरिंग. त्यांना कोल्ड ट्रीटमेंटची गरज असते फ्लावरिंगसाठी. It is the method of inducing early flowering in plant by pre-treatment to their seeds or seedling at low temperature. म्हणजे त्या सीड लावण्यापूर्वी किंवा सीडलिंग तयार झाल्यानंतर त्याला कोल्ड ट्रीटमेंट आपल्याला द्यायची. प्री म्हणजे अगोदर. टेम्परेचर 1 to 6 डिग्री सेल्सिअस फॉर 1 to 1.5 month ड्युरेशन, या एवढ्या कालावधीसाठी. The site of vernalization is believed to be shoot apical meristem. मग व्हर्नलायझेशन नक्की कुठं होतं? तर शूटच्या अपायकल मेरिस्टेममध्ये होतं. ती त्याची साईट आहे, ती त्याची जागा आहे. जनरली व्हर्नलायझेशन इज इफेक्टिव्ह ॲट सीड स्टेज इन ॲन्युअल प्लांट. साधारणतः व्हर्नलायझेशन हे इफेक्टिव्ह असतं सीड स्टेजला ॲन्युअल प्लांटमध्ये. Vernalization stimulus is also chemical stimulus named as व्हर्नॅलिन. आणि हा जो केमिकल स्टिम्युलस आहे त्याला आपण व्हर्नॅलिन म्हणतो. धिस कॅन बी ट्रान्सफर्ड थ्रू ग्राफ्टिंग. आणि हे ग्राफ्टिंगमधून आपल्याला ट्रान्सफर करता येतं. हे कुणी सांगितलं? मेल्चर नावाच्या सायंटिस्टनी सांगितलं. आता बघा, द लो टेम्परेचर इंड्युसेस अर्ली फ्लावरिंग विच वॉज फर्स्ट नोटिस्ड बाय क्लिपार्ट while working on 2 varieties of wheat, winter wheat and spring wheat. तो विंटर व्हरायटी व्हीटची आणि स्प्रिंग व्हीटच्या व्हरायटीवरती अभ्यास करत होता. द विंटर व्हीट सोन इन विंटर प्रोड्युसेस फ्लावर इन फॉलोविंग समर. ते विंटर व्हीट जो आहे तो आपण विंटर सीझनमध्ये लावतो, त्याला फ्लावरिंग मात्र समरमध्ये येतं. The spring wheat sown in spring and produces flower during summer. स्प्रिंग सीझनमध्ये लावतो, त्याला समरमध्ये फ्लावरिंग येतं. However, if winter variety is sown in spring, जर विंटर व्हरायटी आपण स्प्रिंगमध्ये लावली, does not produce flowers during summer but does so in the next year's summer. मग ती लगेचच्या समरमध्ये मात्र फ्लावरिंग देत नाही, पण त्याच्यानंतरच्या समरमध्ये फ्लावरिंग देते. याचा अर्थ मधल्या काळामध्ये हिवाळा येऊन गेलेला असतो, म्हणजे त्याला कोल्ड ट्रीटमेंट मिळालेली असते. ही ऑब्झर्व दॅट इफ जर्मिनेटेड सीड्स ऑफ विंटर व्हीट आर ट्रीटेड विथ लो टेम्परेचर. जर लो टेम्परेचरची जर्मिनेटेड सीडला व्हीटच्या ट्रीटमेंट दिली विंटर व्हीटला, इट कॅन बिहेव ॲज स्प्रिंग व्हीट. मग ते मात्र स्प्रिंग व्हीट म्हणून काम करतं. He concluded that winter wheat requires low temperature exposure before onset of flowering.
म्हणजे त्यांनी असं सांगितलं की विंटर व्हीटच्या व्हरायटीला लो टेम्परेचर आवश्यक असतं, त्याचा एक्सपोजर आवश्यक असतो ऑनसेट ऑफ फ्लावरिंग बिफोर, म्हणजे फ्लावरिंग येण्यापूर्वी. याच्यानंतरची डेफिनेशन परत लक्षात ठेवायची. द रिव्हर्शन ऑफ व्हर्नलायझेशन बाय हाय टेम्परेचर ट्रीटमेंट इज कॉल्ड डिव्हर्नलायझेशन. व्हर्नलायझेशन म्हणजे आपण कमी टेम्परेचरची ट्रीटमेंट देतो, कोल्ड टेम्परेचर असतं. आता रिव्हर्शन ऑफ व्हर्नलायझेशन बाय हाय टेम्परेचर म्हणजे हाय टेम्परेचरची ट्रीटमेंट आपण दिली त्याला की त्याचं डिव्हर्नलायझेशन होतं. हे लक्षात घ्या आणि ती डेफिनेशन पण लक्षात ठेवा. आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत व्हर्नलायझेशनचे? क्रॉप्स कॅन बी प्रोड्यूस्ड अर्लियर, क्रॉप लवकर तयार होतं. क्रॉप कॅन बी कल्टिवेटेड इन रिजन्स दे डू नॉट ग्रो नॅचरली, नॅचरली क्रॉप ज्या एरियामध्ये वाढत नाही त्या एरियामध्ये आपण त्याला वाढवू शकतो. या पद्धतीनं आज आपण फायटोक्रोम आणि व्हर्नलायझेशन हे 2 पॉईंट्स पूर्ण केले. थँक्यू.